पत्रकार संतोष गाजरे लिखित महाराष्ट्र सेवक राष्ट्रसेवक देवाभाऊ पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन. पुणे. पत्रकार संतोष गाजरे लिखित महाराष्ट्र सेवक राष्ट्रसेवक देवाभाऊ या पुस्तकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालपणापासून ते आजपर्यंतच्या जीवन प्रवासातील अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना देवेंद्र फडणवीस यांना अधिक जवळून समजून घेण्याची संधी मिळेल असा प्रयत्न लेखकाने केला आहे. ईश्वरी प्रकाशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रकाशन सोहळ्यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, प्रसेनजित फडणवीस, लेखक संतोष गाजरे, विशाल गरड, संतोष धायबर, संदीप कंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. माझ्या वडिलांनी बघितलं आणि सांगितलं की हा घराण्याचं नाव रोशन करेल, पण एक गोष्ट आहे की त्याच्यात चंद्रबळ कमी आहे. मग चंद्रबळ कमी आहे म्हटल्यानंतर त्याच्याकरता जे काही हे करावं लागतात ते केले त्यांनी. आणि खरोखर पण त्यावेळेला आम्हाला असं वाटत नव्हतं, कारण लॉ कॉलेजमध्ये तो पहिला आला. गोल्ड मेडलिस्ट त्यांनी हिंदू लॉमध्ये केलं आणि अतिशय वक्तृत्व असल्यामुळे हा याच्यातच चमकेल असं वाटत होतं. निष्णात कायदेशीर होईल असं वाटत होतं, पण तसं न होता म्हणजे जीवनात कलाटणी कशी मिळते किंवा जीवनात बदल कसा करतो तो हा. काही दिवस अनंतकडे प्रॅक्टिसला जात होता. अनंतनाही वाटत होतं आणि हे नागपुरातले अतिशय पहिल्या नंबरचे वकील त्यांच्याकडे काम करतो आणि त्यांना असं वाटत होतं की हा आपल्या पुढे पुढची आपली जी हे कारकीर्द हा सांभाळेल. पण घडायचं वेगळंच होतं आणि संघाच्या काही त्यांना जनसंघात भाजपा पाठवलं आणि तिथून त्याची जी झाली तर पहिल्या वेळेला, दुसऱ्या वेळेला, तिसऱ्या वेळेला तो निवडून आला. खरोखरच इतक्या स्फूर्ती, इतक्या लहान वयात मला नाही वाटत इतिहासात कोणी मी झाला असेल. तसा हा माझा पुतण्या अतिशय धीर गंभीर आहे. अतिशय घरी असला की त्याच्या खोड्या चालू असतात. तो घरात राजकारणाच्या गोष्टीच करत नाही, तर कुटुंबाच्या गोष्टी करतो आणि त्यावेळेला अतिशय मोकळा असतो. असा हा माझा पुतण्या खरोखर आज आणि उद्या भारताचा प्राईम मिनिस्टर असं मला वाटतंय होऊ शकतो. एवढं बोलून मी आपलं धन्यवाद. की कोरडं बोलायचं नाही, म्हणजे आपण काय करू शकतो शोधायचं. तर या पुस्तकाच्या 250 कॉपीज मी आज विकत घेतो आणि बुकफेस्टमध्ये हे पुस्तक विकत घेणाऱ्याला ते 100 रुपयात मिळेल. म्हणजे त्याला पूर्ण पैसे मिळतील, उरलेले पैसे मी देणार. विकत घेणाऱ्याला ते 100 रुपये मिळेल आणि त्यामुळे बुकफेस्टमध्ये एक 5-10 हजार कॉपीज जातील असं गृहीत धरून त्याच्या छपाईची सुरुवात करा. त्या छपाईमध्ये सुद्धा काही लागलं तर मला सांगा. मी कोणातरी प्रसेनजित फडणवीस सारख्या मित्राच्या खिशात हात घालून सांगेन की याला तात्पुरते पैसे दे. ते बुकफेस्ट झाल्यानंतर तो बुकफेस्टमध्ये कॅशचा मामला असतो, बुकफेस्ट झालं तर लगेच परत करून टाकेल. तर बुकफेस्टमध्ये त्याने पुस्तकाची किंमत ठरवावी, ती त्याला मिळेल, पण घेणाऱ्याला 100 रुपयाला मिळेल. म्हणून 1 लाख पुस्तक जाते दिसते, मग 1 लाख पुस्तकाचा जो तूट आहे ती वरची ती मी देईन, काही काळजी करू नका. मी मला परमेश्वराने ती देणगी दिलेली आहे की मी जे म्हणेन ते मला व्यवहारात करता येतं, त्यामुळे काही काळजी करू नका. 250 पुस्तकं त्याने घरी पाठवावीत आणि ते बरेच जण घेऊन ते रद्दी ठेवतात. आम्ही रोज किमान 10 जणांना घरी जाऊन वाढदिवसाचं पुस्तक देतो. एक पत्र देतो आणि मोठी यंत्रणा आहे माझी. तर मला महिन्याला 4-5 पुस्तकं लागतातच. हे पुस्तक आमच्या मित्रांच्या घरी जाईल. खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी संतोष गाजरे. मागील 8 ते 10 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असल्यामुळं सामाजिक प्रश्न नेहमीच मांडत असतो आपण. सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी बऱ्याच निगडीत लोकांची माहिती असते किंवा आपण लेखाजोखा घेतो. असं असताना मला असं वाटलं की आपण पत्रकारिता क्षेत्रात तर आहोत, पण लेखन क्षेत्रात का वळू नये, यासाठी मग मी खूप विचार केल्यानंतर मी असं ठरवलं की एखाद्या व्यक्तीवर व्यक्तिचरित्र करावं. व्यक्तिचरित्र का, तर बाबा त्या व्यक्तीची आपल्याला सर्व माहिती समोरासमोर आणता येईल.
समोर आणता येईल. मग मला असं वाटलं की एखाद्या व्यक्तीवर करताना ते राजकीय व्यक्तीवर करावं. मग खूप विचार केल्यानंतर माझ्या डोक्यात असं आलं की देवेंद्रजी फडणवीस साहेब हे असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांचं अस्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे मी साधारण 1 ते 1.5 वर्षापूर्वी पुस्तक लिहायला घेतलं आणि आज ते स्वप्न साकार होत आहे. आज पुस्तक प्रकाशन सोहळा आपल्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब, त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांचे सख्खे चुलते बाळासाहेब फडणवीस साहेब, बँक ऑफ महाराष्ट्र संचालक प्रसन्नजित फडणवीस साहेब, त्यानंतर राज्याचे पांडे साहेब असतील आणि आमचे मित्र लोकव्याख्यानकार विशालजी गरड व तुमच्यासारखे सर्व प्रेम करणाऱ्या मित्र आणि माता भगिनी उपस्थित राहिल्यामुळे आज हे पुस्तक नावारूपाला येत आहे. ह्या पुस्तकावर जसं मी 1-1.5 वर्षात मेहनत करून पुस्तक लिहिलं आहे तसंच आपण सर्व वाचकांनीही प्रेम करावं. जास्तीत जास्त लोकांनी देवाभाऊ कसे घडले यासाठी हे पुस्तक यावं हेच आपल्याला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. आज तुमचं पुस्तकाचं प्रकाशन झालेलंच आहे आणि राजीव पांडेंनी त्याची वायुपण दिली की हे पुस्तक खूप चालेल, खूप गाजेल, त्याच्यासाठी शुभेच्छा. पण तुमच्यावर अजून एक जबाबदारी आली की तुम्ही पत्रकारांचं साहित्य संमेलन घडवून आणायचं आहे. त्याच्यावर तुम्ही काय बोलाल? सर्वप्रथम मी राजेजींचे आभार यासाठी मानेल की आपण सर्व पत्रकार आहोत. पत्रकारांच्या समस्या असतील किंवा पत्रकार दिवस रात्र बातमीदारी करतो, कुठलीही पर्वा न करता अनेक साहित्य संमेलन होतात. पण पत्रकारांचं साहित्य संमेलन करायची जबाबदारी राजेजींनी माझ्यावर दिली. त्यांचे विचार आणि त्यांची जी ही कृती आहे त्याला मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुढच्या येणाऱ्या काळात आपण पत्रकारांचं संमेलन अतिशय व्यापक स्वरूपात करू असं सांगतो. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरती पत्रकार संतोषजी गाजरे यांनी पुस्तक लिहिलेले देवाभाऊ हे प्रकाशित करताना ईश्वरी प्रकाशनाला आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ईश्वरी प्रकाशनांची अनेक पुस्तकं प्रकाशित केलेली, स्थानिकपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पुस्तकं प्रकाशित केली आहेत. पण हे वेगळं पुस्तक प्रकाशित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. धन्यवाद.